राजकारण्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहरात भव्य असे त्रिमंदिर उभे राहिले। या मंदिरामुळे शहराची पवित्रता वाढलेली दिसते। या मंदिराच्या कामासाठी आम्हाला काही करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात दादा भगवान परिवार, महावीर जैन ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर आनंदीगे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिराचे उभारणीचे काम 2.5 वर्षापूर्वी हाती घेण्यात आले। त्यातील त्रिमंदिराचे काम पूर्ण झाले असून त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यादरम्यान काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्रिमंदिराला भेट दिली। यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय। ते म्हणाले की या त्रिमंदिरामुळे ठाण्यातील भूमी अधिक पवित्र बनली असून त्रिमंदिर हे भारतीय संस्कृतीच्या एकतेचे प्रतीक आहे। हे त्रिमंदिर ठाण्यासह संपूर्ण विश्वाचे आध्यात्मिक केंद्र बनेल। तसे या मंदिर परिसरात विविध सुविधा देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। मंदिर उभारल्यानंतर या परिसराची पवित्रता किती वाढले, पूर्वी हा परिसर कसा होता आणि आता कसा दिसतोय, हा खूप मोठा बदल झाला आहे। या मंदिराच्या निर्मितीमुळे ठाण्याची भूमी पावन झाली। ठाणे शहरात अनेक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम होतात। ठाणे हे सांस्कृतिक आणि धार्मिक शहर आहे। येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, पण आज जो सोहळा येथे होत आहे तो सर्वापेक्षा वेगळा आणि विशेष आहे। आजचा हा सोहळा केवळ ठाण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा व गौरवाचा आहे, असे वक्तव्य शिंदे यांनी केले। या मंदिराच्या माध्यमातून जैन, वैष्णव, सनातन धर्मांना एकत्र आणणारा एक अद्वितीय प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले। कर्करोग रुग्णालयाचे कामही लवकर पूर्ण होईल। कर्करोग रुग्णालयाचे काम देखील प्रगतीपथावर असून लवकर ते पूर्ण होणार आहे। कर्करोगावर मात करण्यासाठी औषध लागतातच, पण त्यासह प्रार्थनेचे देखील तितकेच महत्त्व असतं। यासाठी त्रिमंदिराच्या माध्यमातून सिमंदर स्वामीजींच्या आशीर्वादामुळे ते शक्य होणार आहे, असेही ते म्हणाले। ईड ब्ल्यूजे या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्य प्राय परताव्याचे हमी दाखवून सुमारे 1200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना गुजरातमधून अटक केली। 9 फेब्रुवारी 2024 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत टीड ब्ल्यूजे या कंपनीचे संस्थापक व संचालक समीर नार्वेकर, अमित बालम तसेच कंपनीची संबंधित व्यवस्थापकांनी ठाण्यासह संपूर्ण राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये टीड ब्ल्यूजे नावाने विविध कंपन्या उघडून सदर कंपन्यांमध्ये सुमारे 11,000 गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्य प्राय परताव्याचे हमी दाखवून सुमारे 1200 कोटी रुपयांचा अपहार केल्याबाबतची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अंती विक्रोळी येथील रहिवासी संजय मापुसकर यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला होता। सुरुवातीला फिर्यादी व अन्य 13 गुंतवणूकदारांची सुमारे 3,64,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले होते, परंतु पुढील तपासादरम्यान एकूण 37 गुंतवणूकदारांची सुमारे 7,97,869 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून प्राथमिक तपासात संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 1200 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे। यावरून पोलिसांनी या 3 आरोपींना गुजरात येथून अटक केली आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याने राज्यभर शोक व्यक्त होत आहे। कार्यकर्त्यांकडून शोक सभांचे आयोजन करण्याबरोबरच कार्यालयात त्यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत। अशाच प्रकारे ठाण्याच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। यावेळी पक्ष विभाजनानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे तिघे एकत्र येऊन त्यांचे मनमिलन झाल्याचे चित्र दिसून आले। राज्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यात। या निवडणूक प्रचारासाठी नेते ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत। अशाच प्रकारे निवडणूक प्रचारासाठी अजित पवार बुधवारी सकाळी विमानाने बारामतीला निघाले। बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड होऊन अपघात झाला। या अपघातात अजित पवार, विदीप जाधव, सुमित कपूर, संभवी पाठक आणि पिंकी माळी यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरले। अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वाचा एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे।
त्यांच्या निधनाच्या बातमीने कार्यकर्ते तसेच समर्थकांमध्ये मोठे दुःख व्यक्त केले जात असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे आज राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कार्यालयात अजित पवार यांचा अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा कलश पाहून माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांचा अश्रूचा बाण फुटला होता. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जाऊन भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेतले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जाऊन अस्थीचे दर्शन घेतले. पक्ष विभाजनानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे हे तिघेही एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांशी चर्चा केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले नसल्यामुळे शिवसेना शिंदेगड पक्षाच्या महापौर पदाचे उमेदवार शर्मिला पिंपळकर गायकवाड, भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. असे असले तरी या निवडीची अधिकृत घोषणा उद्या 3 जानेवारी रोजी होण्याआधीच महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरी परिसरात सर्वकाही स्वच्छता मोहीम राबवल्याचे चित्र दिसून आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 131 पैकी 75 नगरसेवक शिवसेना शिंदेगड पक्षाचे निवडून आले, तर एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेना शिंदेगड पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता. भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले. शिवसेना शिंदेगड आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली होती. यामुळे पालिकेमधील युतीतील नगरसेवकांचे संख्याबळ 104 इतके झाले. यामुळे युतीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. परंतु महापौर कोणत्या पक्षाचा होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा होत्या. दरम्यान शिवसेना शिंदेगड पक्षाने महापौर पदासाठी शर्मिला पिंपळकर यांना तर भाजपचे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांना उमेदवारी दिले. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 3 फेब्रुवारीला निवडणूक जाहीर झाली, तर या पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची मुदत 30 जानेवारी रोजी होती. या दिवशी शिवसेना शिंदेगड पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळकर यांनी तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांची औपचारिक घोषणा उद्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही घोषणा होण्याआधीच महापौर पदाचे उमेदवार शर्मिला पिंपळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरी परिसरात सर्व काही स्वच्छता मोहीम राबवल्याचे चित्र दिसून आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना शिंदेगड पक्षाच्या महापौर पदाचे उमेदवार शर्मिला पिंपळकर यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आज 2 फेब्रुवारी रोजी सकाळी कोपरी परिसरात सर्व काही स्वच्छता मोहीम राबवली. अष्टविनायक चौकातून या मोहिमेत प्रारंभ झाला. त्यानंतर कोपरी गाव, कन्हैयानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक,
तसे 12 बंगला या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कचरा संकलन आणि साफसफाई बरोबरच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यासाठी STP प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेत नागरिक सहभागी झाले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, नानिक इंग्लिश स्कूल, श्री बाल निकेतन विद्यासागर एज्युकेशन सोसायटी, जीवन ज्योती इंग्लिश मीडियम इत्यादी शाळेचे शिक्षक आणि प्रत्येक शाळेचे 50 विद्यार्थी स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सहभागी झाले होते. उद्या 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी कोलकाता येथील 15 कारागीर ठाणे महानगरपालिका आणि महानगरपालिकेत बनवलेल्या स्टेजला 4,500 किलो फुलांनी सजवत आहेत. तथापि संख्याबळानुसार महापौर आणि उपमहापौर पदासाठी भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. ठाणे महानगरपालिकेत 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाचा शपथविधी सोहळा सुरू होईल. त्यापूर्वी कोलकाता येथील 15 कारागीर ठाणे महानगरपालिकेत 4.5 किलो फुलांनी महानगरपालिका आणि मंच सजवत आहेत. तसेच सभागृहही सजवत आहेत. विविध प्रजातींची 2000 किलो झेंडूची फुले उपस्थित आहेत. तर स्टार फ्लॉवर, शेवंती, जिस्पी, सूर्यफूल, स्टेटस आणि अशा विविध प्रजातींसह 2,500 किलो फुलांची सजावट महापालिकेतील सभागृहात मुख्य व्यासपीठावर करण्यात येत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.